ज्यावेळेस अध्यात्माचा देवाचा विषय निघतो ना, त्यावेळेस माणूस कान निराळे टाकते. जाऊ द्या, बघू, करू, अजून काय वय गेलेलं नाही आपलं, म्हातारपणी भक्ती करू. अहो, ज्वारीचे भाव जर 2 रुपयानं वाढणार असले ना, 2 रुपयानं, तर आपण अगोदरच वर्षभराची ज्वारी एकत्रित करून ठेवतो, घरामध्ये साठवून ठेवतो. पेट्रोलचे भाव जर उद्या 50 पैशानं वाढणार असले तर आपण आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जागून आपली टाकी फुल करून ठेवतो. सांगायचं एवढंच की सांसारिक गोष्टीमध्ये आपण किती तत्पर राहतो, पण ज्यावेळेस अध्यात्माचा विषय येतो त्यावेळेस मात्र आपण म्हणतो बघू हो, करू. आताच कुठं वय निघून गेले, आताच काय, आपल्याला अजून भरपूर जगायचंय. अहो, दुकानातून आपण 5 रुपयाचा पेन घेऊन येतो ना, 5 रुपयाचा पेन, त्यासाठी सुद्धा आपण त्या दुकानदाराकडे गॅरंटी मागतो. गॅरंटी शिवाय आपण 5 रुपयाची वस्तू सुद्धा विकत घेत नाही. पण ह्याची गॅरंटी नाही की तो पेन घेऊन मी घरापर्यंत जिवंत जाईल का नाही, त्या शरीराची गॅरंटी नाही. म्हणून संत म्हणतायत, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होवेगा, बहुरी करेगा कब. जे काही करायचं ती लवकर करून घ्या म्हणतायत. का तर उद्याचा भरोसा कोणाचाच देता येत नाही.